संघाचे भैयाजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मराठी शिकणं गरजेचं नसल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर आता शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी हिंदी प्रेम त्यांचं ओसंडून वाहताना पाहायला मिळालेलं आहे। मीरा रोड भागातील एका कार्यक्रमात बोलताना हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी काल केलं। केवळ एवढ्यावरच सरनाईक थांबले नाही तर त्यांनी हिंदीला लाडक्या बहिणीचाही दर्जा देऊन टाकलाय। मेरी मौसी है और उत्तर प्रदेश मेरी माँ है, हिंदी मेरी माँ है। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है, क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के ओर पे हम आगे आ गए और उनकी माध्यम से, क्योंकि मौसी का हक जो ये लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है। प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊतांनी टीका केली। सरनाईकांच्या तोंडी भाजपा आणि अमित शहांची भाषा आहे अशी टीका राऊतांनी केली, तर बावनकुळेंनी आणि शंभूराज देसाईंनी मात्र सरनाईकांची पाठराखण केली। बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदू हृदय सम्राटांनी, ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा, तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते। आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार, बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, लावला काय, याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल। त्या ठिकाणी मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे मुंबई उपनगराचा, त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आणि मराठी ही सर्वांकरता, आमची माय मराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा, आमची राहण, सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतची भाषा मराठी आहे। प्रताप सरनाईकही मराठी दिवसभर बोलतात, त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे। आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असते। या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे। तुम्हा सगळ्यांचा हिंदीबद्दल काही द्वेष आहे का? 1.5 कोटीच्या मुंबईमध्ये 50 लाखाच्या आसपास अमराठी आहेत, ते आहेत, वर्षानुवर्ष आहेत। त्यांच्याशी आपण हिंदीमध्ये बोललो तर व्यवहार सोपा होईल, यात अडचण काय? सक्ती करू नये ह्या मताचा मी आहे। सक्ती करू नये या मताचे सरकार आणि माननीय देवेंद्रजी पण आहेत, आणि त्यामुळे शाळांमध्ये ज्यावेळेला हिंदी सक्तीची असावी असं म्हटलं गेलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षण मंत्र्यांना ही सूचना केली की तुम्ही सक्ती हा शब्द काढा। देश की सबसे ज़्यादा बोली जाने वाली ज़बान हिंदी है। मैं अपनी बात करें इंडिविजुअल, देश में एक भाषा ऐसी होना चाहिए जो कश्मीर से कन्याकुमारी तक कोई भी व्यक्ति कहीं जाए बोल सके उसको। मैं आसाम में यहाँ आया तो मुझे मराठी जानना जरूरी है, ठीक है, मराठी सीख लिया। कल मेरा ट्रांसफर हो गया आसाम में, अब मैं आसाम की सीखूँ वहाँ पे, क्योंकि आसाम में काम कर रहा हूँ मैं। कल मेरा ट्रांसफर हुआ गुजरात में, मैं गुजराती सीखूँ। देखिए, एक भाषा, हर स्टेट की भाषा का स्वागत है, लेकिन एक भाषा ऐसी होना चाहिए मेरे ख्याल से कि जो देश में चले, वो भाषा है हिंदी। प्रताप सरनाईक काय म्हणते मला माहिती नाही, पण असं म्हणलं असेल तर ते चुकीचं आहे। आपल्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये मराठीच ही एक नंबरची भाषा आहे, आमची मातृभाषा आहे, आणि मराठीला आपल्या राज्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आम्ही त्या विचाराचे आहोत। त्यांचा बोलण्याचा उद्देश असा होता की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक लोक राहतात आणि त्या भागात गेल्यानंतर त्या भाषेमध्ये बोलावं लागतं, या उद्देशानं ते बोललेले आहेत। याचा अर्थ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे। मराठी भाषेचा कुठंही अवमान करण्याचा किंवा त्या मराठी भाषेबद्दल असा वेगळा बोलण्याचा त्यांचा कुठलाही उद्देश नव्हता। ज्या भागामध्ये हिंदी भाषिक लोक मोठ्या प्रमाणात राहतात तिथं गेल्यावर त्यांच्या बोलीभाषेमध्ये बोलावं लागतं, एवढंच सरनाईक साहेब म्हणाले। मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे, तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं, कुठली भाषा, हे वैयक्तिक मत नाही, सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं। मुंबईला ते कुठेतरी घाण ठेवत आहेत, यांना स्वाभिमान राहिलेला नाही, कारण ह्यांचा स्वाभिमान सुद्धा ह्यांनी दिल्लीकडे घाण ठेवलेला आहे।
तर अशा लोकांचा आम्ही निषेधच करतो. हिंदी एक 22 भाषांपैकी एक भाषा आहे आणि हिंदी ही जी काही मावशी म्हणतात ना, ही पुतना मावशी आहे खरं तर. कारण ह्या हिंदीनी उत्तर भारतामधल्या कित्येक भाषा ह्या गिळंकृत केल्यात. तशी तुम्ही मराठी गिळंकृत करायला संधी देताय का? केवळ मताच्या राजकारणासाठी? प्रत्येक गोष्टीत लाडकी लाडकी ह्या शब्दाचं थोडंसं आकर्षण वाटायला लागलंय म्हणून ते असं काहीतरी बोलतात. केवळ इलेक्शन आणि निवडणुका समोर ठेवून मतदारांना खुश करणं, आकर्षित करणं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.